साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आली तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकून सुद्धा घ्या. चला सुरुवात करूया. तुझ्या सवे सारे हवे भाग 12. मुग्धाची एक क्षणाला झोपच लागून गेली होती, पण अचानक तिला कोणी दार उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचं जाणवलं. तिने पटकन उठून हॉलमधून बाहेर पाहिलं आणि तिला एक अनोळखी व्यक्ती दार उघडत असल्याचं दिसलं. हे पाहूनच ती घाबरून किचनमध्येच धावली. किचनमध्ये येताच काही मारायला दिसतंय का ती शोधू लागली, पण तिला काही सापडतच नव्हतं. तिथेच सिंकमध्ये भांड्यात भाजीची पॅन दिसत होती. ती तिने उचलली आणि तिथेच किचनमध्येच लपली, कारण तो माणूस एव्हाना गुणगुणत आत हॉलमध्ये आलेला. तो बहुतेक आता किचनकडे येणार हे तिच्या लक्षात आलेलं. ती तिचा आक्रमक पवित्रा घेऊन तिथंच बाजूला थांबलेली. तो आत येताच क्षणी जोरात त्याच्या डोक्यात म्हणता कपाळावर जीव ओतून पॅन मारली. जोराचा आवाज झाला आणि तसा तो मुलगाही विवळला. आई ग, कसलं मारलंयस मला? कोण आहेस तू? माझ्या जवळ येऊ नकोस, नाहीतर पुन्हा मारेन. कोण आहेस? इथं आत कसा आलास तू? अगं ए, माझ्याच रूम मध्ये मला का मारत आहेस तू? आणि वरून मलाच विचारते आहेस? आई ग, कपाळ पकडून तो म्हणत होता. एवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. ही तुझी रूम आहे. कोण आहेस तू? एक मिनिट, आधी फोन उचलू देशील मला? मारणार नाहीयेस हा? म्हणत त्याने फोन उचलला आणि तो फोनवर बोलू लागला. हॅलो श्री, आणि कोण आहे ही? तू कोणाला पाठवलेस घरी? अरे असं काय करतोस? तुला बोललो ना, ती बिचारी काही दिवस आपल्याकडे राहणार आहे. ओहो, म्हणजे मला मारायचा विचार केलायस तर? अरे असं काय बोलतोयस? काय झालं? मग कसं बोलू? अरे कसली पॅन मारली यार तिने माझ्या डोक्यात. हा मार मार, अजून मार. बघ अजूनही तिने हातात उगारलीये मारायला. काय यार? ओ, म्हणत श्रीरामने त्याचं हसू दाबलं, पण त्याचं हसू बाहेर पडलंच. हसतो काय आहेस? आता तिला काही सांगणार आहेस का? हो हो, दे तिला, म्हणत श्रीराम हसू लागला. हा घे, त्याला बोलायचंय तुझ्याशी. त्यानं स्पीकरवर फोन करत तिच्या समोर पकडला. तिने आताही बिचकतच फोन हातात घेतला, तर फोनवरून श्रीराम तिला समजावत होता. मुग्धा, अगं तो माझा मित्र वेदांत आहे. मी विसरलो तुला सांगायला, पण डोंट वरी, तो काही करणार नाही तुला. ओके, आय एम सॉरी. मला वाटलं की कोणीतरी घरात घुसले. सॉरी, ती बारीक फोन करत वेदांतला सुद्धा म्हणाली. पण तुला आधी तिला सांगायला काय झालं होतं? आता त्या सॉरीचं काय करू मी? कसलं ठणकतंय माझं डोकं माहितीये? तू ना घरी ये, मी तुला बघतोच, वेद त्याला म्हणत होता. बरं ठेवतो, म्हणत श्रीरामने हसतच फोन ठेवून दिला. त्याने फोन ठेवताच वेदचं लक्ष पुन्हा मुग्धाकडे गेलं. तिच्या हातात अजूनही पॅन तसाच होता. आता तो पॅन खाली ठेवणार आहेस का बाई तू? का अजूनही खात्री पटली नाहीये तुझी? आय एम सॉरी. गिल्टी होत तिनं तो पॅन साईडला ठेवला, पण तिचं लक्ष सतत त्याच्या कपाळाकडे जात होतं, कारण आता त्याच्या कपाळावर चांगलं मोठं टेंगूळ आलेलं दिसत होतं. आता माझ्याकडे का पाहत बसलीयेस? मी फिरू शकतो ना माझ्या घरामध्ये? परवानगी आहे ना तुझी? हो, असं का बोलताय तुम्ही दादा? मी सॉरी बोलले ना. मी काही लावून देऊ का तुमच्या कपाळाला? नाही, नको, झालं एवढं पुरे आहे. हे बरं आहे, आधी मारायचं आणि मग औषध लावायचं, म्हणत तो पाणी पिऊ लागला. ती मात्र मुकाट्याने बाहेर येऊन बसली. तो मात्र बाहेर येताच बेडरूम मध्ये गेला. पुन्हा बाहेर आला. त्याचं काही ना काही करणं चालू होतं. ती फक्त त्याचं काय चाललंय हॉलमधल्या सोफ्यावर बसून पाहत होती. यात बराच वेळ गेला असेल. तो टीव्हीवर मूव्ही लावून पाहत बसला होता. काहीतरी खायला घेऊन आला. तिला विचारलं, पण ती नको बोलली. आता अगदी 1-2 तास तरी गेले असतील. आता घड्याळात सायंकाळचे 7 वाजत आले असावेत. मूव्ही बंद करून तो बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेला
हातपाय धुवून पुन्हा तोंड पुसत बेडरूममध्ये गेला. 2च मिनिट झाले असतील एवढ्यात त्याचं जोरात ओरडणं तिनं ऐकलं. आई शपथ! त्याचं ते ओरडणं पाहून ती जागेवरच उठून उभी राहिली. आता काय झालं काय माहीत, विचाराने तिला भीतीच वाटलेली. तो बाहेर आला ते धावतच. हे पाहिलंस का तू काय केलंयस? टेंगुळ आले मला. एवढं जोरात कोण मारतं यार? सॉरी, म्हणून तर मगाशी बोलले होते मी काहीतरी लावते. लगेच लावलं की कमी होतं म्हणतात. हे तू आत्ता सांगत आहेस? माझ्या कोणत्या जन्माची वैरी नाहीस ग तू? आता हे असं घेऊन मी हॉटेलवर जायचं? अरे यार! तो चिडचिडत होता आणि ती शांत उभी होती. एवढ्यात बेल वाजली. मी उघडते म्हणत तिनं जाऊन दार उघडलं. श्रीराम आला होता. त्याला समोर पाहिल्यावर आत्ताही तिला वेगळंच फील झालं. त्यानं लगेचच तिला पाहून गोड स्माईल केली आणि त्याची खळी पुन्हा एकदा पडली आणि त्या क्षणाला पुन्हा तिच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या. पण नकळतच ती त्याला बाहेर उभा ठेवून त्यालाच पाहण्यात हरवली होती. मी आत येऊ ना? श्रीराम म्हणाला. हो ये ना, म्हणत तिनं त्याला आत घेतलं. बरं आता कशी आहेस? त्यानं विचारलं. मी छान आहे, ती म्हणाली. हे काही कपडे आणलेत मी तुझ्यासाठी. तुझ्याजवळ नसतील ना? आणि तुझं विसा पासपोर्ट काही असेल ना का नाहीये? मला काहीच माहीत नाहीये. म्हणजे तेही बघावं लागेल. ओके, तोपर्यंत तुला इथंच राहावं लागेल. काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे त्याशिवाय तुला भारतात पाठवता येणार नाहीये म्हणून म्हटलं. तो शूज काढत बोलला आणि इतक्या वेळ झालं तो फक्त मुग्धाचीच चौकशी करत होता. बाजूला उभा वेद हे सगळं नोटीस करत होता. हा आता माझ्याशी बोलेल मग बोलेल, आत्ता माझ्याकडे पाहिल मग पाहिल, असं करत वेद एकटक त्यालाच न्याहाळत तिथंच बसलेला आणि एकदाच श्रीरामचं लक्ष त्याच्याकडे गेलं. अरे तू असा का बसलायस? ओ माय गॉड, हे काय झालं? त्याचा टेंगूळ पाहून तो म्हणाला. तुला आत्ता दिसलो मी इतक्या वेळाने? हो सॉरी, काय झालं? ही आली की मला विसरलास? वेद असे काही वेड्यासारखे प्रश्न तिच्या समोर विचारत होता. त्यालाही ऑकवर्ड वाटलं. अरे असं काही नाहीये, काही काय बोलतोयस? मग कसं आहे? तू कशी आहेस हे तिला घरात पाऊल ठेवलंस की विचारलं. लगेच तिची चौकशी चालू केली. पण तिने मला जो हा पराक्रम केलायस तो पाहिलास का? म्हणून त्याने मुग्धाकडे पाहिलं तर तिने गिल्टी होत भुवया वर उंचावलेल्या. नकळत त्याचा हात तोंडावर गेला आणि तो पोट धरून हसू लागला. तू हसू नकोस हा श्रीराम, तू मार खाशील आता. तू सांग आता मी असं जायचं का हॉटेलमध्ये? अरे जावं तर लागेल ना, श्रीराम हसत म्हणाला. आणि कोणी विचारलं तर काय सांगू? एका मुलीचा मार खाला, तेही विनाकारण. तो तिच्याकडे पाहत म्हणाला तशी ती ओशांग खाली पाहू लागली. हे बघ वेद, ती आपल्या सोबत राहते हे कोणाला सांगणार नाही होत आपण. ओके, तिची भारतात जायची सोय करायची आहे. मी समरशी बोललोय तसं, पण पाहिलंच ना तिचा पासपोर्ट विसा तिच्याकडे काहीच नाहीये. तर तोपर्यंत ती आपल्या सोबत राहणार आहे. पण आहे कोण ही? तिला भारतातून दुबईत आणलंय वेद. कसं काय ते अजून मीच नाही बोललोय तिच्याशी. सो प्लीज कोऑपरेट कर यार, श्रीराम म्हणाला. बरं, पण तिला सांग असं मारू नकोस म्हणून पुन्हा. घाबरून मारलं मी, मुद्दाम नाही. सॉरी ना, मुग्धा कान पकडत म्हणाली. इट्स ओके. पण माहिती हिनं मारलं ना तर मला लहानपणी तो ट्रँगल मूव्ही पाहिलेला तोच आठवला मला क्षणभर. त्या रपुंजलचे केस गोल्डन होते आणि हिचे ब्लॅक आहेत एवढंच. नाहीतर अगदी तसेच पॅनने मारलं हिने मला. तसेच तिचे लांबसडक केस समोर आलेले, अगदी तोच अवतार. तो सांगत होता आणि आता पुन्हा श्रीरामला हसू येऊ लागलं. वेदलाही या वेळेला हसू येत होतं, तसं मुग्धाच्या चेहऱ्यावरही हास्य पसरलं. बरं, मी निघतो, जावं तर लागेलच. येतो. माझा चेहरा लक्षात ठेव हा मुग्धा, नाहीतर पुन्हा मारशील. डेंजर आहेस बाबा तू, तो हसत म्हणाला आणि रूममधून बाहेर पडला. वेद निघून गेला आणि आता हॉलमध्ये ते दोघेच होते. तिनं त्याच्याकडे पाहिलं तर त्याने पुन्हा स्मित केलं.
त्याचं स्मित पाहिलं की तिच्या काळजाचे तुकडेच व्हायचे. आत्ताही पुन्हा तेच झालं. मी आलोच फ्रेश होऊन. तोपर्यंत तुला भूक लागली असेल ना, तर यात पार्सल आहे, ते खाऊन घे. आणि तू? हो, मी जेवून आलो. तू बस, मी आलोच, म्हणत तो आत फ्रेश व्हायला गेला. तिने आधी त्याने तिच्यासाठी आणलेले कपडे पाहिले. आठवणीने तिच्यासाठी कपडे घेऊन आलाय. तिला हे पाहूनच खूप छान वाटत होतं. घरात घालायचे कपडे होते ते. तिने लगेच जेवणाचं पार्सल सोडलं आणि आता तिला भुकेची तीव्र जाणीव झालेली. आत जाऊन पटकन प्लेट आणून ती भराभर खाऊ लागली. भुकेच्या तडाख्यात ती भरभर खात होती आणि अचानक तिला ठसका लागला. तसं तो पटकन बाहेर आला. तिथलीच बॉटल उचलून त्याने तिच्यासमोर पाण्याची बॉटल पकडली. अगं हळू खा, बॉटल देताना तो म्हणाला आणि तिनं शांत होत पाणी पिलं. आत्ता कुठं तिला बरं वाटलेलं, पण तो समोरच होता आणि का कोणास ठाऊक त्याचं असं आजूबाजूला असणं तिला आवडत होतं. पण तरीही एक प्रकारचा ऑकवर्डनेस तिला जाणवत होता. तो टी शर्ट घालून आलेला आत्ता आणि तिथंच सोफ्यावर बसला. त्याला तिथंच बसलेला पाहून आता मात्र ती हळूहळू खाऊ लागली. नकळत तिचं त्याच्याकडेच लक्ष जात होतं, पण त्यानं पाहताच ती लक्ष नसल्याचं दाखवायची. काही वेळाने तिचं जेवण झालं आणि ती ताट सिंकमध्ये ठेवायला गेली. पाहते तर तिथं बरीच भांडी दिसत होती. तिनं ती घासायला सुरुवात केली. बाहेर बसलेल्या श्रीरामला शंका आली म्हणून तिचं काय चाललंय पाहायला तो किचनमध्ये डोकावला. अगं काय करतेस तू, राहू दे ना ते. नाही, मी करते, एक 5 मिनिटात होतील, ती स्माईल करत म्हणाली आणि त्यालाही काय बोलावं हेच समजेना. ओके, म्हणत तो हॉलमध्ये येऊन बसला. खरं तर त्याला सुद्धा तिचं असं आजूबाजूला असणं सुखावून जात होतं. तिच्याशी बोलावं वाटत होतं, तिला जाणून घ्यावं वाटत होतं. टीव्ही तर नावाला समोर लावलेला, पण तो तिच्या बाहेर येण्याची वाट पाहत होता. कारण ती भेटल्यापासून तिचा विचार काही त्याच्या मनातून जात नव्हता. जणू त्याच्या मनावर आज फक्त तीच रुंजी घालत होती. शिवाय तिच्याविषयी जाणून जे घ्यायचं होतं. आजचा पार्ट इथंच संपलाय. आजचा भाग ऐकल्यावर मजा आली ना? आजचा पार्ट ऐकून कसं वाटलं ते आपल्या कमेंट्समधून नक्की कळवा. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.